कलमेश्वर से इस वक्त की बड़ी खबर सामने आ रही है। प्रभाग नंबर 9 में जीत सुनिश्चित करने के लिए भाजपा उम्मीदवार मनीषा लंगड़े ने प्रचार की रफ्तार तेज कर दी है। मनीषा लंगड़े सुबह से ही कार्यकर्ताओं के साथ घर घर जाकर मतदाताओं से संपर्क कर रही हैं। स्थानीय लोगों में भाजपा के पक्ष में सकारात्मक माहौल दिखाई दे रहा है। क्षेत्र में लोगों का कहना है कि विकास कार्य और संगठन की मजबूत पकड़ की वजह से भाजपा भारी मतों से जीत हासिल कर सकती है। मनीषा लंगड़े ने भी भरोसा जताया है कि प्रभाग 9 में जनता का व्यापक समर्थन मिल रहा है और चुनाव में भाजपा की जीत तय है। मी मनीषा देवेंद्र लंगड़े, मी शहर अध्यक्ष आहे, महिला आघाडी शहर अध्यक्ष आहे आणि मी आता नगरसेविका ह्या पदासाठी उभी झालेली आहे प्रभाग 9 मधून। काय पुढे काय डेव्हलपमेंट करणार आहे आपण, काय काम सुटले आहे? कारण मागील 4 वर्षापासून इलेक्शन नाही झाले, इकडच्या लोकांना काय प्रॉब्लेम आहे, काय सोल्युशन तुम्ही इलेक्शन जिंकल्यानंतर काय पहिले प्रायोरिटीवर का कुठले काम इकडे करणार? स्टार्टिंगला मी नळाच्या बाबतीमध्ये करणार आहे, कारण की नळाचा खूप जास्त प्रॉब्लेम आहे इथे। महिलांना खूप त्रास होतो, त्याच्यामुळे शेड्यूल नाहीये, वेळेवर देत नाही, दिवसभर त्या महिलांना वाट बघावं लागते। जे सकाळपासून रात्री होऊन जाते तरी नळ येत नाही, म्हणजे पहाटे 5 वाजता नळ येतात, कधी रात्री देतात, तर त्याच्यामुळे तो शेड्यूल नाहीये परफेक्ट। तर त्याच्यामुळे मी महिलांचे प्रॉब्लेम्स जास्त जे आहेत त्याच्याकडे जास्त लक्ष दिलं आधी। आणि दुसरं म्हणजे रस्त्याकडे पण लक्ष द्यावं लागते, कारण की आता इथे 4-5 वर्ष झाले बॉडी बसलीच नाहीये, त्याच्यामुळे काम झालेले नाहीयेत। तर काही काही एरियामध्ये तर बिलकुल लाईट नाहीये, रस्ते नाहीये, त्यांना प्यायचं पाणी मिळत नाहीये। हे जे काही प्रॉब्लेम्स आहे त्यावर मी जास्त जोर देणार। नमस्कार, मी वैशाली सुरेशराव पानपत्ते बोलत आहे। भारतीय जनता पार्टी पक्षामधून मला प्रभाग 9 मध्ये उमेदवारी मिळालेली आहे आणि तर जे तिथल्या जे समस्या आहे ते मी सोडवण्याचा प्रयत्न करीन। आणि जे रोड आहे, घरे आहे, नळाची सुविधा नाही आहे, कुठे रोड आहे तर कुठे नाल्या वगैरे येते, त्याची मी व्यवस्था करीन। नमस्कार, मी सूर्यकांत लक्ष्मणराव गाठीवांदे, प्रभाग 9 मध्ये उमेदवारी मिळाली आहे मला। मी नगरसेवक। काय कामे करणार म्हणजे इकडे रोडची म्हणजे प्रॉब्लेम आहे, त्याची घराची आवश्यकता आहे, जी बीपीएल लोकांसाठी काय काय निवडून आल्यानंतर काय करणार आपण? लोकांकडे जसं आता त्यांच्याकडे झोपड्या आहे त्यांना घर मिळवून देणं, ज्यांच्याकडे नाल्या म्हणजे पाण्याची सोय, रस्ते नाही आहे, घर आहे पण त्यांना नाल्या नाही आहे, ते सगळ्या सुविधा करून द्यायचं।